तर नमस्कार मंडळी, चला तर आज आहे संडे. आज व्लॉग आता दुपारी आम्ही चालू केलाय, तुम्ही बघत असाल. आम्ही गाडीत बसलोय, याचा अर्थ कुठेतरी बाहेर चाललोय. तर बाहेर काही फिरायला जात नाही आहोत. साडी वगैरे मी वेअर केली आहे, बघू शकताय, छान अशी. तर ही मला दिवाळीला घेतली आहे आईनं, ती साडी वेअर केली आहे. आणि आता मी जाते श्रावणीला आणण्यासाठी. ती क्लासला गेली आहे, पण आम्ही तिला सकाळी थोडंसं तिची मजा घेतली. तिला असं सांगितलं होतं की आज आम्ही जाणार आहोत पिक्चर बघायला, आणि तेही 2 जण. पण साहजिक आहे, तिला घेऊनच जाणार. पण तिला आम्ही असं बोललो होतो की आम्ही 2घच जाणार आहेत. तिला मुद्दाम तिच्या बरोबर प्रँक केला होता सकाळी, आणि त्यात आता आम्ही आता हिला जर तिने साडीमध्ये बघितलं तर तिला असं वाटत खरं नाही. हा, तर ती खूप चिडेल. तिला असं वाटेल नक्की 100% हे 2 जण गेलेच होते असं वाटणार. आणि साडी वेअर केली, म्हणजे मी रील्स साठी साडी वेअर केली आहे. हा, तर आता आम्ही रील्स बनवल्यात, कारण की कसं होतंय सध्या रील्स म्हणा, व्लॉग म्हणा, खूप कमी येत आहेत. हो ना? कारण काय आहे? कारण कसं आहे, आता धावपळ तसं करायला म्हणून असं हे नाही होत ना, इच्छा मनात आपले. हा, तर मध्ये मध्ये खूप कमी झालं होतं, तर म्हटलं चला आता डबल छान. आज रविवार आहे, सुट्टी आहे, श्रावणी क्लासला गेली, तर म्हटलं चला आपण आता रील्स वगैरे बनवूया. तर रील्स बनवल्या, त्यामुळे मी साडी काही चेंज केली नाही. म्हटलं चला आता तिला, आता सकाळी तर तिच्याबरोबर प्रँक केलाच होता, तो आता बघू आता तिच्या रिॲक्शन्स कशा तिचे. हा, समोर काय होतंय ना, तर ते तुम्हाला दाखवते. आणि हा, नंतर जे काय होईल ते तुमच्या बरोबर बोलते. तसंही आज माझा सकाळपासूनचा म्हणजे एवढा प्लॅन फिसकला ना. मी आज सकाळी नाश्त्यामध्ये बनवणार होते मस्त असे डोसे, आणि तेही कशाचे सांगू का, मटकीचे. तर ते बनवणार होते, तर त्याचा एवढा प्लॅन फ्लॉप झाला ना. ते डोसे तर काही बनलेच नाही. ठीक आहे, म्हटलं चला त्याचे आप्पे बनवूयात. तर आप्यांचा सुद्धा प्लॅन फ्लॉप झाला. म्हणजे आज प्लॅन फ्लॉप होण्याचं कारण काय आहे? म्हणजे काय, बऱ्याच दिवसानंतर तिने ट्राय केला. नेहमी कसं आम्हाला खजर खाऊ बसलं तर मग ते व्यवस्थित सगळं होतं. म्हणजे यांचं पण नाही नेहमी, म्हणजे असं डायरेक्ट न खाता तुझे डोसे बनवा, आप्पे बनवा, असं काय बनवा, असं म्हणणं आहे. शक्यतो म्हणजे मटकी किंवा काय आपण डायरेक्ट खायचं म्हणलं तर जरा चावायला त्रास होतो. सगळ्यांची नाका अशी मोडतात. सगळ्यांची नाही, यांचे. आमच्या घरी या 2 मेंबरचं नाक थोडस हे होते, त्यांना आवडत नाही तसं मटकी वगैरे खायला. त्यामुळे मग त्यांची फरमाईश असते की हा त्याचे आम्हाला डोसे द्या, किंवा त्याचे आम्हाला आप्पे बनवून द्या, तर ते आम्ही खाऊ. तर त्यामुळे मग आज तोच प्लॅन केला होता. तर मी सकाळी अगोदर डोसा ट्राय केला, तो नाही जमला. नंतर मग मी त्याचे आप्पे ट्राय केले, तेही जमले नाही. शेवटी फायनली मी तीच मटकी बनवून दिली, उसळ बनवून दिली त्यांना 2घांना. पण यामध्येच माझा खूप सारा सकाळी वेळ गेला, आणि मूड सुद्धा खूप ऑफ झाला. तर असं झालंय. तर चला आता मी आलोय, गप्पा मारत आलोय, तिच्या क्लासच्या जवळ आलोय. आणि आल्यानंतर मग श्रावणी काय रिॲक्ट करते ते बरोबर दाखवते. ही श्रावणी आली आहे. काय झालं तुला आता? हा, दार नाही उघडत आहे. उघडलं का दार? हा, अरे आम्ही तर मस्त बाहेर फिरून आलो. हम बहुत घूम के आहे. अरे ते गाडीचं सामान आहे रे. अरे पगले, वो गाडी का सामान आहे रे. खरी रिॲक्शन दाखव. काय झालं होतं? वो मत निकाल रे भाई. मम्मी पप्पा गेले होते बाहेर. बाहर जाके आए हम, इसलिए तो मैंने मी नवीन शर्ट गेलो होतो आम्ही. हम जाके आए, अभी जाएंगे घर. हे राम प्रभू. तर मित्र हो, आम्ही आज आलेलो आहोत पैसे खर्च करायला, आणि खूप सारे पैसे खर्च करून झालेले आहेत. आणि त्यावरती मग पैसे खर्च करण्याचा जो आनंद आहे, तो आनंद साजरा करण्यासाठी आम्ही आता इथे सॉफ्टी घेतली. आणि ही पोरगी बघा,
तिला सर्दी झाली आहे. सर्दी आणि खोकला हा आहे. आहे. बघा 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 बघा. हा? चांगली आहे यावेळेस क्वालिटी. डीमार्टनं क्वालिटी सुधारलेली आहे सॉफ्टीची नाही का. हो एक वेळा खाल्ली ते. अरे बर्फच होता. हा खरंच होतं. हे बघा हे इथं डीमार्टला आलो आहे आम्ही. जिंगण्यावरचं डीमार्ट आहे. आमच्या इथून जवळपास 8-10 किलोमीटर लांब आहे जवळपास. आमचं चोर बघा ना. इकडे 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 बोल तर काय. हा आता काहीच म्हणलं नाही तुझं. अरे का काय तर सांग की. हा काय छान आहे हा. सॉफ्ट. तर असा सॉफ्टी खाण्याचा आनंद आम्ही घेतो आणि तुम्हाला दाखवतो मी आम्ही